मैडम इथे बघा। आज एयर इंडिया पॉलिसी की तरह से जो है वो 50 बाइक ऊपर लो। जिस तरह से 4 एयर इंडिया की यहाँ पे पॉलिसी थी जिसमें 2 जो थी वो आज यहाँ पे 4 कॉलोनी को जो है बिल्कुल सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से जो सपोर्ट मिलना चाहिए वो सपोर्ट नहीं मिल रहा है। अदानी जी की नज़र यहाँ पे आ गई है, जो इंटरनेशनल एयरपोर्ट के साथ डोमेस्टिक एयरपोर्ट भी उनको मिला है और ज़मीन भी उनको चला। तो आज ये लड़ाई बिल्कुल आपने जैसा कहा कि भारत की तरह लड़ाई हो गई है और बहुत से लोग को जो है वो उनका पैसेज बंद कर दिया है, किसी के प्रमोशन बंद कर दिया है, इंक्रीमेंट बंद कर दिया है। इस तरह से एक दबाव तंत्र जो है चल रहा है और आने वाले दिनों में इसके खिलाफ लोग आवाज़ उठाएंगे, चाहे वो केंद्र सरकार हो चाहे वो राज्य सरकार हो, इसके खिलाफ आवाज़ उठाने की मैडम लड़ाई लड़ने वाले जो है अडानी है, चाहे वो धारावी में हो या हो चाहे यहाँ पर आज़ाद इंडिया कॉलोनी को लेकर के जो समस्या खड़ी हुई है, देश ही अडानी का हो गया आजकल। तो सब जगह पे लड़ाई उनके साथ ही होगी ना, कि जितनी भी सरकारी प्रॉपर्टी है सब अडानी के हैं। आज जितने भी रियल एस्टेट के नए प्रोजेक्ट हो रहे हैं सब अडानी के हैं। तो लड़ाई किससे होगी? क्योंकि आजकल देश चला ही एक आदमी रहे ना, उनसे लड़ाई होगी। आज लोग आपने 3 साल की लड़ाई लड़ रहे हैं, इसका हौसला बढ़ाया, उत्साह बढ़ाया। मैं उनको बहुत धन्यवाद दूँगी कि मैं अपने यहाँ पे देख रही हूँ कितनी दड़पशाही चल रही है। सरकारी यंत्रणा का दुरुपयोग कैसे होता है इसका उदाहरण जो है वो अडानी को दिए गए प्रोजेक्ट है। आप वहाँ के लोगों को जाके कभी मिल के पूछिए कि उनको कितना तकलीफ दिया जाता है। एक दिन में अगर आप आवाज़ उठाते हैं तो आपके पास अधिकारी आके मीटर निकालने को आते हैं, पुलिस अधिकारी आपको तकलीफ देते हैं। जैसे यहाँ पे कॉलेज है यहाँ पे अलग तकलीफ देने का काम होता है। इस तरह से दहशत डेवलपमेंट क्यों चाहिए? जब आप डेवलपमेंट की बात करते हैं ना, डेवलपमेंट लोगों के बगैर होता है क्या? पहले तो मुझे समझ में नहीं आ रहा किस तरह का डेवलपमेंट है। ऐसा डेवलपमेंट है जहाँ लोगों के ऊपर दहशत फैलाने का काम होता है, लोगों को बाहर निकालने का काम होता है। क्या उनकी जिम्मेदारी नहीं है यहाँ के एम्प्लॉय को घर देने की? वो थोड़ी कह रहे कि डेवलपमेंट मत करो, हम थोड़ी कह रहे डेवलपमेंट मत करो, हम डेवलपमेंट के कहाँ खिलाफ है। बट डेवलपमेंट का मतलब ये नहीं किसी को डरा कि आप बाहर निकल के भेजो और आप अपनी जगह का कब्जा करने का राज करो। ये कब्जा राज चालू है भैया, और मुंबई का कब्जा करने का राज चालू है। और क्यों कर रहे हैं मुझे समझ में नहीं आ रहा है। और सरकारी यंत्रणा सरकार चुप क्यों है? यहाँ के लोग पता नहीं चुप क्यों है। हमने तो इतना ही जाना है कि अन्याय करने वाले से ज़्यादा अन्याय सहन करने वाला माँ बाप है, वो हम अन्याय सहन नाही करेंगे। ताई धारावी तो मोठी लढाई जी कुठेतरी पुढे आलेली होती आणि आता परत एकदा वेठीत धरण्याचं काम कुठेतरी मतदारांना आणि सामान्य नागरिकांना केलं जातोय। कारण की घर हक्काचं असतं, एक स्वप्नाचं असतं आणि गेले कित्येक वर्ष हे इथे राहतात आणि आता कुठेतरी हा असा निर्णय जेव्हा समोर आलेला आहे तर कुठेतरी चिंताजनक आहे। आपण पुढची लढाई कशी लढणार आहात, कशा प्रकारे याचा पाठपुरावा करणार आहात? नाही, मी आता सांगितलं, तुम्ही जर माझं भाषण ऐकलं असेल तर सत्य परेशान होऊ सकते, सत्य पराजित। पहिली माझी विश्वास आहे। सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांची लढाई आणि त्यांच्या हक्काची लढाई, त्यांच्या घराची लढाई। मी बरेचदा धारावीमध्ये बोलताना म्हटलं की ह्यांच्यासाठी ती जमीन आहे, लोकांसाठी घर आहे। लोकांची घरं अडाणींसारखी आमच्याकडे 10 फ्लॅट, मोठे मोठे मॉल्स नाही, कदाचित अडाणींकडे बंगले पण असतील, बरोबर ना? देशाच्या पंतप्रधानांनी गरीब माणसाचा विचार केला पाहिजे। खरं तर ते म्हणतात ना की मैं तो झोला उठा के आया हूँ, त्यांनी विचार केला पाहिजे। गरीब माणसाचं एकच घर असतं, त्याच्या इन्कममध्ये घर चालवणं, मुलांचं शिक्षण करणं, रोजचा त्यांचा जीवनक्रम चालवणं हेच त्यांना कठीण असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा तऱ्हेचं वातावरण त्यांच्यासाठी निर्माण करता। केंद्र सरकारने खरं याच्यामध्ये लक्ष घालून पहिलं काम करायला पाहिजे होतं की आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं, ना की त्यांच्यावर दडपशाहीचं काम करणं। ते कोणाचे एम्प्लॉई आहेत, कोणासाठी काम बजावतात? सरकारसाठी ना। मग सरकारला जवळचे कोण असले पाहिजे? त्यांचे कर्मचारी की अडाणी? म्हणजे आपल्या मित्रापायी स्नेहापायी एवढं, म्हणजे मी तर नेहमी म्हणते की तू मोदानीच आहे, अडाणी नाहीच आहे। त्यामुळे मी या गोष्टीला सांगू इच्छिते की ही लढाई खूप मोठी आणि पत्रकारांनी पण यामध्ये लक्ष घेतलं पाहिजे की मुंबई पुणे विकण्याचं काम चाललेलं आहे। म्हणजे मुंबईच्या प्राईस स्पॉट दिसल्या, मुंबईच्या मोठ्या मोठ्या एकरच्या एकर जमिनी दिसल्या की तिथल्या लोकांनी काय करायचं? जागा सोडून जायचं आणि आपण बघत बसायचं मुंबईकरांनी की काय फक्त या एरंडा कॉलनीची लढाई आहे का ती फक्त धारावीची लढाई आहे? ती मुंबईची लढाई आहे। आपण मुंबईकर म्हणून एक येणार नाही एका एकमेकाच्या संगतीला। जेव्हा मुंबईचं स्पिरिट म्हटलं जातं, जेव्हा पाऊस जास्त पडतो मुंबईचं स्पिरिट, मुंबई एकमेकासाठी उभी राहते। पण ही संकटाच्या प्रसंगी मुंबई उभी राहणार नाही एकमेकाबरोबर, तर कधी उभी राहणार मुंबई? हा संकटाचा काळ आहे जेव्हा मुंबईने उभं राहिलं पाहिजे आणि एरंड्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सांगितलं काय पाहिजे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। धारावीच्या प्रत्येक नागरिकाला सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं मला वाटतं। धन्यवाद। ही कॉलनीची लढाई आम्ही लढतोय। 4 कॉलनी खाली करायचं म्हणजे याच्या अगोदर तुम्ही प्रेस रिपोर्टमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याचशा लोकांनी दाखवलं पण आहे। परिस्थिती अशी आहे की
की अचानक आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कॉलनी खाली करा. त्याचं आमचं ॲग्रीमेंट असं आहे की आम्ही समोर वयाच्या 58 वर्षापर्यंत इथे बघा आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत ह्या कॉलनीमध्ये राहणार आणि तसं आमचं ॲग्रीमेंट बनवून घेतलेलं आहे. आणि लास्ट मोमेंटला आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता कॉलनी खाली करा, कारण कॉलनी आपण एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी ही अदानीने डेव्हलपमेंट घेतलेली अदानीला देतो आहे. आम्ही लढाई लढतो आहे, लेबल कोर्टमध्ये लढलो, हायकोर्टमध्ये लढलो, आता सुप्रीम कोर्टमध्ये 13 फेब्रुवारी ही तारीख मिळाली. सुप्रीम कोर्टमध्ये जिथे आमची केस स्टँड झाली तिथेच आमची अर्धी लढाई जिंकण्यात आली. बोलायचं उद्दिष्ट असं, ही कॉलनी एअरपोर्टला लागू नये. आणि ज्यावेळेस कोविड काळामध्ये वंदे भारत मिशन ज्यावेळेस सक्सेस केलं गेलं, त्यामध्ये आउटसायडर म्हणजे बाहेरचे कुठचेही कर्मचारी एअरपोर्टवरती जात नव्हते. त्या कॉलनीमधल्याच लोकांनी जाऊन एअरपोर्ट चालवला आणि मोदीजींचं जे वंदे भारत मिशन होतं ते सक्सेस करायला आमच्या लोकांचे जवळजवळ ह्या कॉलनीतल्या 8 ते 10 लोकांचे बळी गेले कोविडमध्ये. किती लोक पॉझिटिव्ह झालेले. पण ह्याची आता गव्हर्नमेंटला काही चिंता नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला डेव्हलपमेंटला आमचा कुठेही विरोध नाही. आम्हाला 58 वर्षापर्यंत कुठे ना कुठेतरी एक जाग्यावरती अरेंज करून द्या. कारण जवळजवळ 15 ते 20 वर्ष एअर इंडियाचा चार्टर डिमांड झालेला नाही. 4th कॅटेगरीमध्ये जी काम करणारी लोकं आहेत त्यांची सॅलरी वाढली नाही आणि त्यांची जवळजवळ 25 ते 28 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. या सर्व्हिसमध्ये त्यांची स्वतःचं लग्न म्हणा, मुलांचं शिक्षण म्हणा, ह्याच्यामध्ये त्यांनी लोन घेऊन घेतलेले आहे. त्याच्यामुळे त्यांची सॅलरी आहे ती सगळी लोनमध्ये डेटे होते. आणि ते आता पुढे आपलं घर कसं चालवणार? कारण आज जर तुम्ही एकतर कंपनी लॉस म्हणून ह्या नावाखाली एअर इंडियाची सॅलरी वाढवली नाही. 4th कॅटेगरीच्या लोकांना 40 ते 50 हजाराच्या आतमध्ये सॅलरी आहे आणि त्यांची महिन्याला कटिंग जवळजवळ 40,000 रुपये आहे. ते 5-10 हजारामध्ये फॅमिली चालवणं शक्य नाही आहे. आणि प्रत्येकाचा विचार असतो की बाबा मी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मला 2 पैसे मिळणार, त्याच्यानंतर मी बाहेर जाऊन कुठेतरी घर घेईन. आणि त्यामुळे 10-10, 15-15 वर्ष लोक राहिले. कोणाची आता 10 वर्ष सर्व्हिस आहे, कोणाची 5 वर्ष आहे, कोणाची 8 वर्ष आहे, कोणाची 2 वर्ष आहे. आपलाच एकच विचार आहे की बाबा आज जर हे लोअर कॅटेगरीमधले आणि ह्याचं रितसर पत्र आणि त्यांच्या सॅलरी स्लिप 120 लोकांच्या आम्ही पंतप्रधानांपर्यंत पोहोचवले. पण पंतप्रधान ऑफिसमधून आम्हाला त्याचा काही रिप्लाय आलेला नाही. आम्ही एवढंच म्हणालो की बाबा हे लोक बाहेर गेले तर एकतर त्यांना आत्महत्या करायला पाहिजे, ते बाहेर राहू शकत नाही, नाही ते नोकरीला रिझाईन करून गावाला जायला पाहिजे. आणि ही खरी लढाई तर लोअर कॅटेगरीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांची स्वतःची घरच नाही आहे त्यांनी विचार असा केलेला की आम्ही सेवानिवृत्तीनंतर आपल्याला घर मिळेल, कुठेतरी घर घेऊ, आम्ही हक्क मागत नाही आहे. ज्यावेळी जीव्हीकेने हा एअरपोर्ट डेव्हलप करायला घेतला, जीव्हीकेच्या त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि रेव्हेन्यू मिनिस्टर यांनी सही करून आमच्याकडे कागदपत्र आहे की बाबा भाडे तत्वावरती ही जागा त्यांना डेव्हलप करायला देतो. त्यावेळी ही एअर इंडियाकडे जागा होती, तेव्हा एअर इंडिया पण गव्हर्नमेंट होती. त्यावेळी जीव्हीकेने एक प्रस्ताव दिलेला, इथे 2-2 स्कूल आहे, त्याचं एक स्कूल बनवतो. त्यावेळेचे 1600 कर्मचारी होते, 1600 घरं होती, फॅमिलीज होत्या, त्यांना आम्ही एक छोटी कॉलनी बनवून देतो. जीव्हीके एक साईडला आम्हाला असं बोलत होतं आणि अदानी आल्याच्यानंतर कसलीही प्रोव्हिजन नाही करता डायरेक्टली घर खाली करावं. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आता तुमची काय असेल? आम्ही लढाई आमची लढतो आहे साहेब, शेवटपर्यंत लढणार. आता आम्हाला जेवढं दबावतंत्र मॅनेजमेंट म्हणजे आता SS होल्डिंग कंपनी म्हणून एक तयार केलेली आहे, ती गव्हर्नमेंटच्या अंडर चालते. म्हणजे एअर इंडियाच्या 3 कंपन्या झाल्या, एक एअर इंडिया, एक AI एअरपोर्ट सर्व्हिस आणि AI इंजिनिअरिंग सर्व्हिस. त्या AI एअरपोर्ट सर्व्हिस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस ह्या 2 कंपन्या अजून गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत. आणि जो मेन गाभा होता, मेन एअर इंडिया होती, ती टाटानं विकली गेली. बरोबर. आणि ह्यावरती कंट्रोल करायला SS होल्डिंग एक कंपनी आहे, ती पूर्णतः सेंट्रल मिनिस्ट्रीच्या आदेशाने काम करते. आणि ते जसं सांगतात तसं आमच्यावरती अन्याय केला जातो आहे. आमचे पगार थांबवले जात आहे, आमच्या सिक्युरिटीचं सॅलरी देत नाही आहे, मेंटेनन्स टोटली बंद केलेलं आहे. इथलं ड्रेनेज लाईन तुंबल्या आहेत. आम्ही लोकांकडनं थोडे पैसे काढून ते क्लिअर करायचा प्रयत्न करतो आहे. दुसरं काही आमच्याकडे साधन नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेणेकरून आम्हाला हॅरेस करून एक करून निघून जावं, तरी आमच्यातले बरेचसे लोक, जवळजवळ 600 लोक असताना ही लढाई चालू झाली. आज आमच्याकडे 350 लोक राहिलेले आहेत. आणि आत्ता जे राहिलेले आहेत त्यांची खरोखर अशी परिस्थिती ते कुठे जाऊ शकत नाही.